माझं बोलणं अजून संपलं नाही. म्हाळसा, मध्यरात्र झाली आहे, तेव्हा विश्रांती घे. आता विश्रांती नाही. विचार. तुम्ही मला गुरु म्हणून काही सांगणार होतात. होय, सांगणारच आहे. पण केव्हा? तुम्ही मला काही सांगाल याची मी वाट पाहते आहे. मी गुरु म्हणून तुला काही सांगावं असं तुला वाटत असेल तर त्यासाठी तुलाही शिष्या व्हावं लागेल. शिष्या होण्यासाठी मी अजून काय वेगळं करणं अपेक्षित आहे? मी तर आत्ताही शिष्याच आहे. नाही, शिष्या होण्यासाठी आधीच्या सर्व भूमिका विसर्जित कराव्या लागतात. मनातले राग, लोभ, द्वेष सर्व बाजूला सारावे लागतात. शिष्याने एखाद्या रिक्त पात्रासारखे असावे. एक रिक्त पात्र जसे असते तसे शिष्याला व्हावे लागते. पण ते पात्र जर आधीच भरलेले असेल तर गुरुने सांगितलेले त्या पात्रात कसे पडेल? तुम्ही जर मला काही महत्त्वाचे सांगणार असाल तर मी मनाच्या त्या स्थितीपर्यंत स्वतःला नेईन. तू तसा प्रयत्न कर. तू त्या स्थितीला पोहोचलीस की मला कळेल. पण तुम्ही गुरु म्हणून मला कशाविषयी सांगणार आहात ते तरी सांगा. याआधी मी एका शिष्येला गहन गूढ सत्य उलगडून साधना दिली होती आणि आता बऱ्याच काळानंतर तीच साधना मी तुला देणार आहे. जिला प्रथम सांगितलं ती कोण होती? तुम्ही एकटेच आलात? नारद मुनी कुठे आहेत? तुम्ही बाहेर का थांबला होता? मला असे वाटले की आपण रागावला असाल. मी नाही रागावले तुमच्यावर. मुनिवर, लक्ष्मी देवी नाही, मी रागवलो आहे तुमच्यावर. क्षमा असावी प्रभो. मी बाहेर काही म्हणालो नाही, परंतु आख्यान संपल्यावर तुम्ही बाणाईकडे गेलात ते गेलात आणि वरून तिला मार्गदर्शन करत बसलात. पण मी ते एक गुरु या नात्याने केले होते. म्हाळसा देवींना काय सांगणार? पण त्यांना का कळेल? मी सांगेन त्यांना. खरंच? माते, माते, मी असे पुन्हा कधीही करणार नाही. माझे चुकले. परंतु ह्यात एवढं भय वाटण्यासारखं काय आहे? तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही. देवी, यांना हे कळत नाहीये की म्हाळसा देवींना हे चुकीचंच वाटेल. त्यांना नंतर समजावून सांगणे कठीण असते आणि तुम्हाला त्यांचं म्हणणं खोडून काढता येत नाही. आता मी काय करू? जे होणार आहे त्याला सामोरे जा. तुम्हाला आठवतंय ना, एकदा जेजुरी गडावर त्यांनी तुम्हाला कुठेही न जाण्याचे आदेश दिले होते. नारायण नारायण, जवळ जवळ बंदीच केले होते. तशी वेळ पुन्हा आली तर आख्यानाचे पुढे काय होईल याचा विचार करा. तरी मी ब्रह्मलोकात जाऊन माता आणि पिताश्रींना भेटून आलो होतो, माझ्याकडून काही चुकीचे घडू नये म्हणून. तुम्ही चिंता करू नका देवी. आता तुमचे ऐकून मलाही निर्भय वाटू लागले आहे.
मी बानूला अशा प्रकारे मार्गदर्शन करत होतो की झालेल्या आख्यानातून तिला काहीतरी तर्कसंगती लावता यावी. एक गुरु म्हणून ते माझे कर्तव्य आहे. परंतु मुनिवर, तुम्ही त्यांना त्यांचा शोध घेऊ द्या. तुम्ही आख्यानात जे काही करता आहात ते पुरे आहे. मी आता काय करावे हेच मला कळेनासे झाले आहे. मी सांगते, तुम्ही आता काही करू नका. तुम्ही बानूला असं तर काही सांगितलं नाही ना की ज्यामुळे तिला काही आठवेल? कारण त्यासाठी तुम्ही कारणीभूत ठराल. बानू, प्रधानजी महाराजांनी हातमा घेऊन गेले, पर महाराज तुझ्याशी जे बोलत होते ते राहूनच गेलं की. प्रधानजी स्वतः हात येऊन त्याशी घेऊन गेले म्हणजे गडावर काय बाय झालं असणार. मला असं वाटतंय का महाराज आता आले हे गडावर समजलं असणार, म्हणून हे समज आलं नाही. म्हणजे हे एवढं सोपं नाही. अगं महाराज काही लपून आले आहेत होय आता. अगं समध्यांच्या देखत आलं असतील ते होत. पण महाराज हत आलेलं कुणाच आवडणार नाही, याचा विचार कर. पर आपण लागलीच महासाताईंचं नाव नको घ्यायला. मग दुसरं कोण आहे? कुणी बी असत. तर तुला एक सांगतो, आज महाराजांनी मला जे जे विचारलं, जे जे सांगितलं, त्यामुळे माझ्या डोक्यात असं लख्ख प्रकाश पडल्यागत वाटत आहे. अगं एवढं आख्यान ऐकलं मी, पर ते कसं ऐकायचं हे मला कळलंच नव्हतं. पण आता मला कळलं आहे हा आख्यान कसं ऐकावं ते. कान देऊन ध्यान लावून ऐकता येणं हे बी एक भक्तीचाच प्रकार आहे. तू काय म्हणतीय मला काय बी कळत नाही. पर तुला कसला तंटा नग हाय असं वाटत आहे मला. वय ग, म्हणजे तंटा करून हाती काय बी लागत नाही ग. मग आता काय करायचं ठरवलं आहेस? ठाव नाही. अगं पर तू गडावर गेल्यावर तुला बी 4 गोष्टी विचारणारच की. कोण? त्याचा विचार नाही करायचा. म्हणजे अगं जो पतूर माझ्या देवासनी असं वाटत नाही का मी चुकले आहे, तोवर मला काय बी काळजी नाही. आणि मला ठाव आहे का मी चुकले नाही ते. माझ्या देवासनी तर माझ्या मनातलं बी कळतंय. मग मी खोटं वागले तर ते त्यासनी कळणारच. ते बी खरंच आहे. गडावर गेल्यावर कळलंच आता काय झालं आहे ते. म्हाळसा, तुला एकटीला कक्षात येताना पाहिलं म्हणून आले तुला भेटायला. चालेल ना? ये आत ये. सगळा राजवाडा जागा आहे, मध्यरात्री सुद्धा. हो, पण नक्की काय घडतंय हे मात्र मला कळत नाही. माझ्यासाठी वार्ता काढणारे विश्रांती घेतात असं वाटतं मला. नाही म्हाळसा, असं मुळीच नाही. बरं, तुला काही समजलं का? देव प्रधानजीच्या कक्षात कशासाठी गेले होते? नाही. मग प्रधानजी गड सोडून का गेले होते हे तरी समजलं का? ते राज्याची पाहणी करण्यासाठी गेले आहेत असं सांगितलं. आणि तू विश्वास ठेवलास त्याच्यावर? माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता? मी तरी असं रात्रीत प्रधानजींना पाहणी करण्यासाठी गेलेलं कधीच पाहिलं नाही, किंवा कुठल्या सेवकांनी देखील त्यांना जाताना पाहिलं नाही. माझा संशय खरा ठरला तर? तुझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे म्हाळसा. कशावरून? काय पुरावा आहे तुझ्याकडे? तुझ्या काळजीपोटी बोलते आहे मी असंच काही कसं सांगेन तुला? सांग मग आता. नारद मुनी गडावर आले आहेत. काय? सूर्यास्तानंतर आख्यान संपल्यावर ते गडावर नाही थांबत? मग ते मध्यरात्री इथे कसे आले? ते एकटे नाहीत, त्यांच्यासोबत लक्ष्मी देवी आणि प्रधानजी देखील आहेत. याचा अर्थ ही साधी गोष्ट नाही लतिका.
आज तू दाखवून दिलंस की तू माझी सखी आहेस आणि माझे हित तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. मला माझी सखी मिळाली, मला आणखी काय हवं आहे? पण या गुप्त भेटींचा काय अर्थ घ्यायचा? मला त्यातलं फार काही कळणार नाही, पण म्हाळसा, तुझ्या आणि बानूच्या मूळ स्वरूपाच्या संदर्भात तर काही नसेल? हो, या क्षणी दुसरं काय महत्वाचं असू शकतं? काहीही झालं तरी नारद मुनी हे बानूचे गुरु आहेत. ते तिच्यासाठी सगळी शक्ती पणाला लावू शकतात. आज एवढी रात्र झाली तरी जेजुरी गड जागाच आहे आणि तुम्हीही. हो, वेळच तशी आहे. मला नका सांगू, कारण सगळे मला अर्ध सत्य सांगतात, अनेक गोष्टी सांगतच नाही. तुम्ही असे का म्हणता आहात? तुम्ही माझ्यावर रागावला आहात का? मी माझ्यावरच रागवले आहे, माझ्या अवस्थेवर रागवले आहे. मी पाहिलेली सगळी स्वप्न विरून गेली त्यावर मी रागवले आहे. मी तुमच्यावर कशासाठी रागवू? मला तुमच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही, काहीही झालं तरी. हे प्रधानजींना ठाऊक आहे? नाही. ह्यांना नाही. सांगा, काय सांगणार आहात? एवढी रात्र झाली तरीही हा जेजुरी गड जागा का आहे याचं कारण तुम्हाला कळावं असं मला वाटतं. असं तुम्हाला अचानक का वाटलं? तुम्ही अस्वस्थ राहून काही चुकीचे समज करून घेऊ नयेत म्हणून. तुम्ही काय आहात हे मला अजून कळलंच नाही. मी यात फार महत्वाची नाही. सगळे सोडले गेले आहेत माझ्या या सवतीच्या प्रकरणात. असो, सांगा. आज आख्यान संपल्यानंतर नारद मुनी बानूकडे गेले होते. माझी शंका खरी ठरली. श्री खंडेरायांना हे जाणवले आणि ते ह्यांना सांगायला आले की नारद मुनींना त्या भेटीतून बाहेर काढावे. पण काय सांगायला गेले होते ते? नारद मुनी प्रथम बानूचे गुरु आहेत, त्या नात्यानं ते तिला मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते. पण हे नियमाच्या विरुद्ध आहे. आख्यानात पुढे काय होणार आहे हे त्यांनी तिला नाही सांगितलं. पण काहीतरी सांगितलंच ना? हो, परंतु जे सांगितलं ते तिनं या मार्गावर पुढे कसं चालावं ह्या विषयी होतं. याचा अर्थ त्यांना सांगावे लागेल की ते चुकीचे वागले आहेत. त्यांना याचे शासन व्हायलाच हवे, कारण माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रथम ते बानूचे गुरु आहेत, त्या नात्यानं त्यांचं हे दायित्व आहे आणि त्यांनी कोणताही नियम मोडलेला नाही. तुम्हाला हे पटू शकते? मला खात्री आहे की त्यांनी दिलेली चौकट मोडलेली नाही. पण याचा अर्थ तिला झुकतं माप दिलं जात आहे असा नाही का होत? या मार्गावर पुढे कसं चालायचं हे तुम्ही श्री खंडेरायांना विचारू शकता. एक गुरु म्हणून ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्हालाही आत्मज्ञान होणं सोपं जाईल. याआधी मी एका शिष्येला गहन गूढ सत्य उलगडून साधना दिली होती आणि आता बऱ्याच काळानंतर तीच साधना मी तुला देणार आहे. हा पर्याय उत्तम आहे. लक्ष्मी देवी, तुमच्या आणि प्रधानजींच्या वागण्याचा मी चुकीचा अर्थ घेतला. तुम्ही माझ्यावर रागवला नाही आहात ना? आता तुम्ही केवळ एकच ध्येय ठेवा. श्री खंडेरायांकडून तुम्हाला जे जे समजून घेता येईल ते सारं काही समजून घ्या. बानू, तू रात्री बी काय खाल्लं नाहीस. आधी पहिले हे दूध पी बघू. तू बी उपाशी आहेस. तू घे आधी. नाही, मी घेते, तू घे आधी. दम, तू तशी ऐकायची नाही. अगं मी घेईन माझ्या हातानं. मग मी आधी घेईन माझ्या हातानं. अगं पर म्हणजे अगं तुला हात काम करायला नाही आणलंय संग. दम घे. अगं घे. अगं पी.
तू पण ना बानू. म्हणजे अगं तू माझी एवढी काळजी घेते तर मला बी तुझी काळजी घ्यायला ना गं. आणि एवढं सकाळ सकाळ कुठं चालली आहेस? ते मी जरा गडावर जाऊन येते. अगं कशाला? उगा वादाला होता. अगं तसं नव्ह, महाराज असत्याल तसं. आणि कालच्याला काय झालं ते कळलं ना. आता तू ऐकतच नाही म्हणल्यावर काय बोलणार? अगं बर मी राजवाड्यात नाही जाणार तर बाहेरच उभी राहील आणि देवासनी सांगल का मला भेटाया बाहेर या, मग तर झालं. हा हे बरोबर आहे. घे आले. तुम्हासनी सांगावं आहे. मला कुणाचा? महाराज तुम्हाला भेटायला हातात येत आहेत. मला तर तुम्हाला कोणी सांगितलं? महाराजांनीच सांगितलं. रात्रीला हात आले तेव्हा बोलावून घेतलं आणि आता परत येतात. मला बी काय बी कळणं झालं आहे. आता महाराज आलं की त्यासनी विचार काय झालं ते. होय विचारणारच आहे ना. पण महाराज हट्टी आहेत, त्यासनी आवडलं नसणार असं बोलावलं ते. अगं कालच्याला जे जे सांगायचं राहिलं आहे अर्धवट ते सांगाय ते हात येत असत्या. कोण कुठलं महाराज? पर तुझ्या पाठीशी नेहमी उभं राहिलं बघते. होय ग, अजून बी ते पहिल्यांदा वस्तीवर आले होते तो दिस आठवतो आहे मला. भक्ताच्या डोळ्यातली भक्ती ओळखायला आजपर्यंत मी कधीही चुकलो नाही. बाय, मी तुला ओळखलं. तू खूप मोठी शिवभक्त आहेस, होय ना? नारायण नारायण. महाराज नारायण. महाराज आता बानू तुम्हालाच भेटायला निघाली होती. हो, बरे झाले आली नाहीस ते. महाराज तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का? निर्भयपणे विचार. महाराज काल रातच्याला प्रधानजी तुम्हाला घेऊन गेले, वर गडावर असं काय काळजी करण्यासारखं तर नाही ना? काळजी करण्यासारखंच आहे, पण आपण काळजी करायची नाही. आपण आपलं कर्म करायचं. मी तुम्हाला दूध घेऊन येते. नारायण नारायण. आज विचारात दिसताय महाराज. माझ्या जीवाला घोर लागून राहिला हाय बघा. बानू, या लहान सहान गोष्टींचा विचार करणं सोडून दे. मोठी भव्य स्वप्न पहा. आज त्या भव्य स्वप्नांविषयीच तुला सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मी ऐकल जी. बानू, तू माझी शिष्य आहे आणि उद्या गुरुपौर्णिमेचा चंद्र आकाशात प्रकट होईल. आणि या गुरुपौर्णिमेला मी तुला असे सत्य सांगेन की ज्यामुळे तुला गतजन्मीच्या खुणा सापडतील. आणि यावेळी मला कोणीही थांबवू शकत नाही.